नमस्कार मित्रांनो, चैतन्य फूड ब्लॉग मध्ये स्वागत आहे। या नमकीन पदार्थाकडे नुसतं बघू नका, तर हे कसे करायचे, याला रॉ मटेरियल काय काय लागते, किती रुपये खर्च होते, सगळी माहिती घ्या। कारण की आम्ही चालू केलेलं आहे श्री दत्त फूड्स यांच्या या पदार्थांचं, नमकीनच्या पदार्थांचं ट्रेनिंग। तर यामध्ये 2 दिवसाचं ट्रेनिंग असणार आहे आणि एकदम माफक दरामध्ये आपण हे ट्रेनिंग देतोय। आता मित्रांनो, फॅक्टरीमध्ये फरसाण तयार होतोय आणि फरसाण तयार करण्यासाठी जे काही पीठ लागतात ती व्यवस्थित काढून घेतलेली आहेत आणि या ठिकाणी शेव तयार करण्याची प्रोसेस चालू आहे। ही मशीनद्वारे शेव तयार केली जाते, त्यामुळं याच्यामध्ये थोडे कष्ट कमी आहेत आणि रिझल्ट चांगला आहे। तर ह्याचं ट्रेनिंग सुद्धा दिलं जाणार आहे। मशीन किती रुपयाला घ्यायचं आणि कसं चालवायचं हे सगळी माहिती दिली जाते। तर मित्रांनो, किती छान आता शेव तयार झाली बघा। यासाठी तेल सुद्धा मोठ्या क्वांटिटीमध्ये लागतंय आणि आता पिठाचं मिश्रण तयार केलं जातंय पापडी तयार करण्यासाठी। वेगवेगळ्या प्रकारची 2-3 प्रकारची पीठ यामध्ये घातलेली आहेत, तेल घातलेलं आहे आणि थोडंसं पाणी घालून हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। बघा, अशा पद्धतीनं मिश्रण तयार झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालायचं, म्हणजे जेणेकरून छान त्याला एक ग्लेझिंग येतं। बघा किती मस्त दिसतंय हे पीठ। आता गोळे तयार करायचे त्याचे आणि मशीनमध्ये टाकण्यासाठी रेडी आहे। शेव थोडीशी गार झाली की मग टाकायचे आहे। तेल सुद्धा चांगलं वापरलंय बघा। आता गोळे या मशीनमध्ये गेले जात आहेत आणि शेव पापडी रेडी झालेली आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी बघा, अशा पद्धतीने मोठ्या आकाराची भट्टी आहे। अगदी प्रोफेशनल पद्धतीने तुम्हाला ट्रेनिंग दिलं जाणार आहे। यामध्ये जवळजवळ 105 लिटर तेल आहे आणि आता हे पीठ रेडी झालेलं आहे आणि या मशीनमध्ये आता आपण टाकतोय। तर हे मशीन आहे आणि मशीनमध्ये टाकायचं आणि हे मशीन आता इथनं तिकडं काय चालू झालेलं आहे। फरसाणमध्ये जे जे काही पदार्थ जातात ते सगळे एकत्र घ्यायचे आहेत। घाट्या घेतलेल्या आहेत, शेव घेतलेली आहे, मका चिवडा आहे, पापडी आहे, सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पॅकिंग करायचं आहे। या ठिकाणी जवळजवळ 300 किलो फरसाण तयार केला जातो आणि वेगवेगळ्या आउटलेटला दिला जातो। यांची जवळजवळ 6 आउटलेट आहेत कोल्हापूर शहराच्या आजूबाजूला आणि खूपच चांगला रिस्पॉन्स त्यांना मिळतोय। पूर्ण दुकान भरलेलं आहे। यामधले सगळे नमकीन कसे तयार करायचे हे आपल्याला शिकवलं जाणार आहे ट्रेनिंगमध्ये। चला तर मग जाऊया ट्रेनिंग ज्या ठिकाणी घेतलं जाणार आहे त्या ठिकाणी। यामध्ये सांडगे, बिस्किट, पापड्या हे सगळेच पदार्थ कोल्हापूर तसं आसपासच्या शहरामध्ये खूप प्रचंड प्रमाणामध्ये खपतात। तर मित्रांनो, कोल्हापूर जिल्ह्यातील पडळ या ठिकाणी मी आलेलो आहे। सरकारी दवाखान्याच्या समोरच ही कार्यशाळा आहे, वर्कशॉप आहे आणि याच ठिकाणी शिकवले जाणार आहेत नमकीनचे वेगवेगळे पदार्थ। चला या। नमस्कार मित्रांनो, मी वैभव, फाउंडर ऑफ श्री दत्त फूड्स आणि सावरू नमकीन प्रशिक्षण केंद्र कोल्हापूर। तुम्हालाही आमच्यासोबत व्यवसाय करायचा असेल किंवा आमचा फरसाण होलसेल दरात हवा असेल किंवा नमकीनचे प्रशिक्षण घ्यायचे असेल तर तुम्ही आम्हाला नक्की संपर्क करा। धन्यवाद। यांचा फरसाण स्पेशल आहे, मका चिवडा आहे, वेफर्स वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, पण एका सेशन मध्ये हे सगळं शिकवणं शक्य नाही। त्यामुळे आम्ही थोडे थोडे पार्ट्स केलेत आणि त्या पार्ट वाईज आपण शिकवणार आहोत। आणि त्याचबरोबर जे काही मशिनरी लागणार आहेत या व्यवसायासाठी ते तुम्हाला मी सांगतोय। हे मळायचं मशीन आहे, पीठ मळायचं मशीन तुम्ही बघू शकता, इलेक्ट्रिकल पद्धतीचं पीठ मळायचं मशीन। याच ठिकाणी स्लायसर मशीन आहे, यामध्ये वेफर्स तयार होतात वेगवेगळ्या प्रकारचे। फक्त बटाट्याचे वेफर्स या ठिकाणी तयार होतात। बटाटा चिवडा सुद्धा या ठिकाणी तयार होतो या मशीनमध्ये। त्याचबरोबर बटाट्याचे साल काढायचं मशीन आहे, इथून वरनं बटाटे टाकायचे आहेत आणि इथनं साल काढलेले बटाटे आपल्याला मिळतात। त्याचबरोबर या ठिकाणी प्रोडक्शन सुद्धा भरपूर मोठ्या क्वांटिटीमध्ये आहे। हे मसाला लावायचं मिक्सर मशीन आहे, यामध्ये वरून प्रोडक्ट टाकायचा आहे, मसाला टाकायचा आहे, यामध्ये भडंग वगैरे करण्यासाठी सुद्धा फायदेशीर आहे मशीन। त्याचबरोबर आता गॅसचा खूप प्रॉब्लेम झालेला आहे आणि चुलीवर करणं सुद्धा बऱ्याच वेळा अवघड होते, कारण की इनडोअर प्लांट्स असतात। त्यामुळे इलेक्ट्रिकल फ्रायर सुद्धा इथं अवेलेबल आहे आणि मोठ्या क्वांटिटीमध्ये या क्लासमध्ये शिकवलं जाणार आहे तुम्हाला कसे प्रोडक्ट होतात। आतमध्ये बघू शकता, या ठिकाणी ॲक्च्युअलमध्ये त्यांचा व्यवसाय आहे, त्यांचा स्टोर रूम आहे। इथं सगळे पदार्थ स्टोअर केले जातात। खरं तर स्टोअर करायची गरज पण पडत नाही, कारण की मागणीच एवढी असते की 2 ते 3 दिवसापेक्षा जास्त पदार्थ इथं राहतच नाहीत। आणि या ठिकाणी क्लासरूम तयार केलेला आहे आणि पहिला विद्यार्थी इथे बसलेला आहे आपल्या क्लासरूम मध्ये। अशा पद्धतीने क्लासरूम आहे आणि इथं शिकवले जाणार आहेत की थेरी सेशन होणार आहे आणि त्यांची जी भट्टी आहे, त्यांच्या कारखाना आहे, त्या ठिकाणी प्रॅक्टिकली शिकवलं जाणार आहे पदार्थ कसे तयार होतात ते सुद्धा आपण बघणार आता। नक्कीच दिलेल्या नंबरवर कॉल करा, अधिकची माहिती घ्या आणि लगेचच आपलं सीट बुक करा। अगदी लिमिटेड सीट्स आपण घेतोय आणि त्यांनाच व्यवस्थित माहिती देणार आहे आपण।